अकोला जिल्ह्यात वाळू तसेच मुरुम माफियांची दहशत निर्माण झाली असून पातूर येथील नायब तहसीलदार बळीराम चव्हाण कार्यरत असताना त्यांच्या दालनात येऊन अपशब्द वापरून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार पातूर पोलीस स्टेशन येथे त्यांनी स्वतः दिली आहे। 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 12च्या सुमारास नायब तहसीलदार यांच्या दालनात येऊन सचिन निमकाले राहणार असोला हे 2 ते 3 सहकारीसह येऊन तहसीलच्या गाडीवर असलेला कंत्राटी ड्रायव्हर मुजाहिन खान यांची चौकशी करीत असताना त्यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ करून गाडीसहित तहसीलदार यांना पेटून देणार, जीवे मारणार असल्याचा आरोप तक्रारीत नमूद केला आहे। आपण नुकतेच पातूर तहसील येथे रुजू झाले असून कार्यालयीन कामात अडथळा आणल्यामुळे तसेच नायब तहसीलदार यांनी आपल्या जीवाला धोका असल्यामुळे कारवाईची मागणी तक्रारीमध्ये नमूद केली आहे। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार कठोर कारवाईची मागणी तक्रारीमध्ये केली आहे। सदर प्रकरणाचा तपास पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। प्रतिनिधी गुलाबराव अंभोरे। काय झालं होतं? दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सचिन निमकाळे यांच्या अवैध मुरुम गौण खनिजाचा ट्रॅक्टर पकडला, त्यावर दंडात्मक कारवाई केली कार्यालयाने। त्याच्यामुळे खवळून अरविंद पाटील प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी कार्यालयामध्ये दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी वेळ 11 ते 12:30 दरम्यान सचिन निमकाळे व इतर 3 इसम यांना पाठवून त्या कारवाईमुळे चिडून असंसदीय भाषेत माझ्याशी वर्तणूक केली। ही वर्तणूक त्यातील त्या जे गैरहजर होते की 4 जण, त्याच्यापैकी एका जणांनी मोबाईल त्यांचा दिला, त्यावर हे वार्तालाप केला आणि हा वार्तालाप बातचीत ही जी आहे ही त्यांनी रेकॉर्डिंग करायला लावली आणि ते रेकॉर्डिंग सर्व सोशल मीडियावर उपलब्ध आहे। फार घाणघाण भाषेत त्यांनी मला धमक्या दिल्या, तहसील जाळण्याची धमकी दिली, तहसीलदाराला जाळण्याची धमकी दिली, मला जाळण्याची धमकी दिली, तहसीलची गाडी जाळण्याची धमकी दिली, माझ्या काही प्रॉपर्टीच्या चौकशा करण्याची धमकी दिली आणि इतरही माझ्यावर काही अन्य आरोप घेतलेले आहेत। ते सर्व त्यांच्या मुखाने त्यांनीच हे रेकॉर्डिंग करून घेतली आणि त्यांनीच हे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करून माझी बदनामी केली आणि अशा ह्या कारवाया मी भरपूर प्रमाणात केलेल्या आहेत गौण खनिजावर। त्यांना हे त्या करू नये या उद्देशाने ह्या माझ्यावर दडपशाही दबाव तंत्र त्यांनी वापरलेलं आहे। गैरकायदेशीर हे कृत्य असल्यामुळे याबाबत मी वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशन पातूर येथे कायदेशीर कारवाईकरता रिपोर्ट दिला व त्यावर FIR सुद्धा झालेली आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।